गेले 16 दिवसापासून समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। हे सरकार कृतिशून्य आहे। या सरकारमध्ये धनगराविषयी एक द्वेषाची आणि या धनगर समाजाचा फक्त वापर करण्याची भूमिका आहे। 16 दिवसानंतर सुद्धा सरकारने कोणताही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही। त्यामुळे सगळे महाराष्ट्रातील या ठिकाणी धनगर बांधव उपस्थित आहेत। सरकारला फक्त दंगली घडवणं हा उद्देश दिसतोय आणि या दंगलीच्या माध्यमातून धनगर समाजाला आपल्या बाजूची वोट बँक तयार करणं अशा प्रकारचा सरकारचा भावी प्लॅन या ठिकाणी मला दिसतोय। अंतर्वाणी सराटी या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, प्राणांकित उपोषण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला वडीगोद्रीला ओबीसी समाजाचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। या दोन्ही समाजामध्ये एक फार मोठी दंगल घडवावी, या राज्यामध्ये घडावी आणि ते घडवण्याचा या सरकारचा प्लॅन आहे। या माध्यमातून धनगर समाज हा या दंगलीच्या माध्यमातून या महायुतीच्या बाजूला या सरकारला मिळेल अशा प्रकारचा या सरकारचा डाव आहे। हे सरकार आरक्षण देणार नाही अशी परिस्थिती आज इथल्या महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांची झालेली आहे। हे सरकार गेल्या लोकसभेला यांचा दारुण पराभव झाला आणि जर आता यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर बहुसंख्येने असणारा हा धनगर समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये दंगल झाली पाहिजे, यांच्यामध्ये जाळपोळी झाल्या पाहिजेत, यांच्यामध्ये खून मारामाऱ्या झाल्या पाहिजेत हा उद्देश या सरकारचा आहे। आणि म्हणून वडीगोद्री आणि अंतरवाली सराटी ही केंद्र त्या ठिकाणी मराठा बांधवांची त्या मागणीच्या उपोषणं म्हणजे त्यांच्या मागणीसाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ओबीसी रस्त्याला आडवे समाज बसवून त्या ठिकाणी एक दंगलीचं निमित्त त्या ठिकाणी सरकार शोधण्याचा प्रयत्न करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।